कोणाकडे स्टंप असेल तर कृपया करून तो द्या. प्लीज 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 द्या स्टंप. तो जर का परत व्हिडिओमध्ये सापडला तर परत प्रॉब्लेम होतील. अमोल जाधव जरा स्टेजशी संपर्क साधा. अमोल जाधव प्लीज प्लीज. चेक. चला तर आपण आता या स्पर्धेतील बेस्ट बेस्ट बॅटर हा किताब देतोय. त्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि आकर्षक चषक. ही सायकल वरतीच ठेवा. एक आहे सायकल ती वरतीच ठेवा. कर्जत नगर परिषद प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आपण इथे पार पाडतोय. हा बक्षीस वितरण सोहळा मलाही झटपट पार पाडायचे, प्रत्येकाला घरी जायचे, आनंदाने घरी जायचे, परंतु आदरणीय संकेतदादांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. मी आवर्जून म्हटलं की संकेतदादा या कर्जत शहराचे नेतृत्व आहेत, परंतु या नेतृत्वासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या दिनेशदादा कडू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रचंड प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. ही सर्व टीम कमिटी आहे, कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून काम. आणि आता स्पर्धेतील बेस्ट बॅटर सचिन भोईर या आपणास देखील विनंती आहे. भरत शेठ आपणही या. हा टीम ओनर नंतर. तर सर्व कमिटीच्या वतीने आपण इथे पारितोषिक देतोय. इंडिव्हिज्युअल नाव घेणं आता सध्या तरी टाळतोय कारण आपल्याला बक्षिसं पटापट घ्यायची आहेत. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर किताब जातोय VH ग्रुप मिथुन पुजारीला. फक्त एका धावेने ऋषी चाळके मागे राहिला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या मिथुन पुजारीसाठी. काय खेळला मिथुन पुजारी, जबरदस्त फलंदाजी. कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्याचा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब जातोय मिथुन पुजारीला. अभिनंदन मिथुन पुजारी. अभिनंदन मिथुन पुजारी. ती थांबू द्या ना, खालची घेऊन जाईल ना तो. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर प्राइज अगेन गोस टू बिसेगाव. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तोशवी 11. एक्सप्लेन करतो मी. तोशवी 11 केवे बॉयज ना, गौरव बोराडे.
तोशवी 11 केप. क्या बात आहे. गौरव बोराडेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 सायकल चालल्या. अभिनंदन. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय गौरव बोराडे. अभिनंदन गौरव. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन. पहिल्यांदा बॉलिंग केले ना. आणखी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. क्या बात आहे. अभिनंदन गौरव. आणि आता स्पर्धेतील बेस्ट बॉलर या अभिदादा. बेस्ट बॉलरचा किताब आपण गौरव बोराडेला दिलाय. या स्पर्धेतील आता बेस्ट फिल्डरचा किताब किताब जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या टीमला त्याने लीड पण केलं. भले पराभव हाती लागला असेल परंतु बॉलिंग पण चांगली केली, फिल्डिंग पण चांगली केली. प्राइज गोज टू अमोल जाधव. अभिनंदन अमोल जाधव. कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीग 2026चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जातोय तो अमोल जाधवला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमोल जाधवसाठी. खरं तर विकेट पण त्याच्या होत्या भरपूर परंतु ते प्राइज आपण दिलं गौरव बोराडेला आणि बेस्ट फिल्डरचा किताब आपण दिला तो अमोल जाधवला. अभिनंदन अमोल जाधव. छोट्या छोट्या ॲडजस्टमेंट केल्यात परंतु त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत नवीन नवीन प्लेयर्सला बक्षिसं देण्यासाठी. अभिनंदन अमोल जाधव. यानंतर स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय मैनू रायझिंग स्टार. मी विनंती करतोय संपूर्ण टीमला की आपण मंचावरती या. नाराज होऊ नका. या बिंदास या. आणखी बरेच पर्व बाकी आहेत. मैनू शेख यांनी तुमच्यावरती जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी मला ठाऊक आहे. त्यांच्यासोबत मी 5 मिनिटं डिस्कशन करत होतो. त्याने आवर्जून सांगितलं मैनू दादांनी की माझ्या टीमवरती माझा भरोसा आहे. यंदाच्या वर्षी पारितोषिक हुकलंय परंतु पुढच्या वर्षी चॅम्पियन पद आम्ही पटकावणार. तर मैनू रायझिंग स्टार ठरलाय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन मैनू शेख आणि त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण टीमचे. अभिनंदन मैनू. संपूर्ण टीमचे अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चतुर्थ क्रमांक मैनू रायझिंग स्टार टीमसाठी. कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीगचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मैनू रायझिंग स्टार. अभिनंदन सुदेश. फायर लायटन नको करू आता. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी तोशवी 11 के बॉयज अरबाज अँड टीम. रोख रक्कम 10,000 आणि त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफी. भरतजी बामणे आपणही पुढे या. तोशवी 11 के बॉयज संघ पुरस्कृत केला तो रोहितजी शिंदे आणि त्याचबरोबरीने सुधीरजी मालेकर. स्वतः रोहित शिंदे चांगले गोलंदाज आहेत. अभिनंदन अभिनंदन. जोरदार अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. नगरसेवक विजयदादा हजारे यांचा संघ ठरलाय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या निखिल आपण त्वरित या. संपूर्ण टीमला घेऊन या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्याचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी VH ग्रुप बिसेगाव. सन्माननीय नगरसेवक विजयजी हजारे साहेब आणि निखिलजी हजारे साहेबांचा संघ. अभिनंदन टीम.
धन्यवाद. धन्यवाद सुदेश. काय कमालीच आहे सेलिब्रेशन आहे. अभिनंदन निखिल जाजारे आणि संपूर्णपणे टीम. सलमान, दादू, पुजारी सगळेजण चांगले खेळलेत. अभिनंदन. आणि यानंतर 3 पारितोषिकं आहेत. ते अत्यंत महत्त्वाची आहेत. परंतु पहिल्यांदा आपण चॅम्पियनचं पारितोषिक देणार आहोत. परंतु असं मला वाटतंय की त्या अगोदर एक प्लेअरचं जे पारितोषिक आहे ते द्यायला हवं. चॅम्पियनच्या पण अगोदर आणि या स्पर्धेच्या चॅम्पियन प्लेअरच्या पण अगोदर. कारण प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटच्या रेसमध्ये 2 खेळाडू होते. मार्जिन ऑफ एरर 20 पॉईंटने पुढे राहिला एक प्लेअर आणि त्याच्या अगदी खालोखाल राहिला तो एक प्लेअर. फक्त 0.2 किंवा 0.1ने म्हणजे हार्डली 2-3 रन किंवा एखाद विकेट. परंतु त्या प्लेअरला ज्या प्लेअरला आपण MVP देतोय त्याचे पॉईंट आहे 20.800 आणि ज्या प्लेअरला आता आपण एमर्जिंग प्लेअर अवॉर्ड देतोय त्याचे पॉईंट आहेत 19.985. म्हणजे फक्त एका पॉईंटने त्याची बाईक गेले. एका पॉईंटने त्या प्लेअरचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. तनिष या स्पर्धेतील एमर्जिंग प्लेअर ठरला आहे. तनिष मंचावरती या. आकर्षक बॅट आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स शूज देऊन आपण तनिषचं कौतुक इथे करतोय. मित्रांनो, एका पॉईंटने बाईक जाणं किती दुःख होऊ शकतो हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कदाचित तो फायनल खेळला असता तर पारितोषिक पलटी झालं असतं, परंतु सांगू शकत नाही. यंगस्टर आहे. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि आता या स्पर्धेतील चॅम्पियन कर्जत नगर परिषद अंडरआर्म प्रीमियर लीग 2026 पर्व 3. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे सुधांशु कांगणे आणि पंकज पवार यांचा संघ. आई एकवीरा ब्लास्टर. अभिनंदन. जे तुम्हालाही ठाऊक आहे तो मंचाच्या समोर आहे. समीर शिंदे मॅन ऑफ द मॅच. समीर शिंदे मॅन ऑफ द मॅच. हॅलो योगेश सर, जरा पुढे येतं का? सेल्फीचे जे अवॉर्ड आहेत ते मी अनाउन्समेंट करतो. तन्मय विश्वासे सेल्फी अवॉर्ड त्याने जिंकलाय. निक्सला 1000 रुपयांचं पारितोषिक, हेमंत पवारला 1000 रुपयांचं पारितोषिक आणि व्यंकटेश ठाकरे याला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते सर्व पारितोषिकं आपण ऑफिसमध्ये देणार आहोत, आता देणार नाही. बरोबर. तन्मय विश्वासे सेल्फी अवॉर्ड, व्यंकटेश ठाकरे 1000 रुपीज, हेमंत पवार 1000, निक 1000 यांचे मनापासून आभार. आणि आता चला तर चॅम्पियन प्लेअर. या स्पर्धेत पहिल्यांदा बाईक देण्यात आली. कर्जत नगर परिषदेमध्ये इतिहास घडवला संकेत दादानी. पहिल्यांदा इलेक्ट्रिक स्कूटी ठेवली आणि आता सर्वांना उघड ठाऊक आहे हॅट्रिकच मारले त्या पठ्ठ्याने. तसा पक्का जिद्दी खेळाडू आहे. नावातच कमाल आहे. मी त्याच नावाचा आहे. उलगडला असेल सर्वांना. सलग 3 वेळा फायनल, सलग 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट समीर शिंदे. क्या बात है समीर शिंदे.
सलग 3 वर्ष मॅन ऑफ द सिरीज, सलग 3 वर्ष फायनल खेळलाय आणि आता सलग तिसऱ्या पर्वामध्ये मात्र ही स्पर्धा तो जिंकतोय. अभिनंदन समीर शिंदे. चला तर आपण त्याला आता देऊया इलेक्ट्रिक स्कूटी. हा तिथे कोण जाईल? फक्त दोघे जण. चला मी जाऊ शकतो का? माईक आहे का? दुसरा माईक कुठे? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा बस थँक्यू. चला समीर शिंदे सोबत आपण जरा चर्चा करू आणि या स्पर्धेचा समारोप करूया. सन्माननीय स्वप्नीलजी जाधव आणि सौरभजी केदारी साहेब यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत केली. स्वप्नील जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सौरभ केदारी मला असं वाटते लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असतील या बक्षीस वितरण सोहळ्याचा. समीर खूप खूप अभिनंदन. आणि आता मला जास्त काय विचारायचं नाही तुला. कसं वाटतंय ही इलेक्ट्रिक स्कूटी पटकावून जी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे? सर्वप्रथम मी माझ्या संघ मालकांचं धन्यवाद देतोय, कारण की ते नेहमी माझ्यावरती विश्वास ठेवतात. ते विचारत नाही तुझ्यासोबत कोण खेळणार आहे कोण नाही आहे, आणि त्यांना तेवढा विश्वास आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा धन्यवाद देतो संकेत दादा, दिनेश दादा यांना, की त्यांनी ही स्पर्धा आयोजित करतात आणि आमच्यासारख्या खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळते. आणि राहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, गेले 2 वर्ष मी फायनल खेळतो आहे, सिरीज भेटले, पण 1 आणि 2 धावेने मी फायनल हारत होतो. तर एक ते मनामध्ये एक दुःख होतं की ह्यावर्षी म्हटलं सिरीजसाठी नाही खेळणार, कारण की खेळत तर नाहीच कधी, पण सिरीजसाठी खेळायचंच नव्हतं. फक्त 1 नंबरची ट्रॉफी महत्त्वाची होती आणि ती यावर्षी भेटली. त्याच्याबद्दल सर्व गुंडगेकरांचं अभिनंदन. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जाता जाता की तनिष अगदी एका पॉईंटने मागे पडला, एकदम यंगस्टर आहे, काय म्हणशील त्याच्या संपूर्ण खेळाबद्दल? खरंच खूप छान खेळतो तो. मी त्याला त्याचे जे संघमालक आहेत ते आज मला दुपारी भेटलेले काल. मी त्यांना ते पण म्हटलं की तुमचा जो तनिष आहे तो रेसिंगमध्ये आणि तो चांगला खेळतो, त्याला सिरीज भेटण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि कालचा दिवस माझ्यासाठी म्हणजे जो दुसरा दिवस होता माझ्यासाठी ना बॅटमधून धावा येत होत्या ना काय, फक्त बॉलिंगमध्ये रिदम होतं बस. पण आजचा दिवस मी बॅटिंगलाही येणार नव्हतो ओपनिंगला. तो निर्णय मी मेसेजही टाकलेला आमच्या ग्रुपवरती की मी बॅटिंगला येणार नाही, कारण की बॅटिंग होत नाही. पण नंतर लास्ट मोमेंटला पोरं बोलतात नाही तू नॉन स्ट्राईकला राहा, स्ट्राईक ऋषीला घेऊ दे. मग तो निर्णय घेतला आणि तो त्याचा फायदा झाला आम्हाला. जोरदार अभिनंदन. खरं तर तुमचा दिवस होता सुधांशू कांगडे आणि पंकज पवार यांचा, कारण त्यांनी जे रेफ्रिजरेटर त्यांना मिळालं त्यांनी दिलं ते अगदी मंदिराला, सोमजाई मातेला, आणि त्यानंतर आता गावात जाणार आहे विजयाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्कूटी. हा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं मी आदरणीय संकेतदादा यांच्या वतीने जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डीजे एक गाणं होऊन जाऊ दे.